नमस्कार. आज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अविशांत कुमकर. वेगवेगळ्या मुलाखतीच्या माध्यमातून व्यक्तिमत्व कशा पद्धतीने घडतं, कसं समोर येतं, गावचा एक सरपंच ते सामाजिक कार्यकर्ते सागर आमले आपल्यासोबत आहेत. त्यांना विचारू की कशा पद्धतीने त्यांचं सध्या काम सुरू आहे. एक लोकप्रतिनिधी कशा पद्धतीने असू शकतो, एक गावाकडचा सरपंच जनतेतून निवडून आल्यानंतर काय कामं करू शकतो, त्यांनी हे गेल्या काही दिवसामध्ये दाखवून दिले. आपल्यासोबत सागर आमले आहेत, त्यांना बोलूया. नमस्कार, काय सांगाल, कशा नमस्कार सर. पद्धतीने तुमच्या गावामध्ये काम सुरू? मी सागर आमले, आंबोरा गावचा सरपंच आहे. मी गेले सरपंच म्हणून 1.5 वर्षापासून काम करत आहे. तर गावामध्ये आज पाहिलं तर तसे मी सरपंच झाल्यानंतर भरपूर सुधारणा झाल्या आहेत. आमच्या गावात बीड जिल्ह्यातलं एकमेव गाव असं आहे की सर्वात जास्त टॅक्स ग्रामपंचायतला जमा करणारी ग्रामपंचायत म्हणली तर आंबोरा आहे. तर आमच्या ग्रामपंचायतमध्ये प्रत्येक कुटुंबाला 3,000 रुपये टॅक्स आहे वार्षिक. तर जो हा टॅक्स वेळेत भरेल, पिठाची गिरणी पूर्णपणे वर्षभर मोफत, त्याचप्रमाणे मिरची कांडप, तसेच आरोचं पाणी देखील वर्षभर आम्ही ग्रामपंचायत मोफत देतो. त्याचमध्ये पाणीपट्टी आली, घरपट्टी आली, सर्व त्याच्यातच. म्हणजे 3,000 भरल्यानंतर परत ग्रामपंचायतला कसलाही एकही रुपये आपल्याला द्यावा लागत नाही. आणि वर्षभर ह्या सर्व योजना मोफत ग्रामपंचायत देते. आणि तुम्ही नगरबीड रस्त्यावर जे हे आंबेश्वर वन उभारला आहे, किती एकरामध्ये आहे, किती लोक भेट देतात, त्याच्यामध्ये काय काय आहे, काय सांगाल थोडक्यात? हे आंबेश्वर कृषी वन हे 5 एकर मध्ये वसलेलं आहे. यामध्ये सहली, ज्या किंवा शाळेच्या सहली असतात, लहान मुलं 1 ते 4 किंवा 5, ज्यांना बाहेर जास्त लांब सहलीसाठी नेऊ शकत नाहीत, असे शाळा या ठिकाणी सहलीसाठी मुलांना घेऊन येतात. साधारणतः किती दिवस झाले सुरू करून आतापर्यंत किती 2 वर्ष झाले पर्यटकांनी भेट दिल्या? 2 वर्ष झाली तर आतापर्यंत भरपूर. याच्यामध्ये काय काय आहे पाहण्यासाठी? याच्यामध्ये लहान मुलांसाठी खेळण्यासाठी भरपूर खेळणे आहेत. त्याचप्रमाणे रेस्टॉरंट आहे, तसेच स्विमिंग पूल आहे, तसेच लॉन पाथ आहे, लॉन आहे, जे आपण छोटे छोटे कार्यक्रम देखील करू शकतो. तसेच AC हॉल देखील आपल्याकडं मीटिंग वगैरे घेण्यासाठी. किती एकरामध्ये संपूर्ण? हे संपूर्ण 5 एकर मध्ये आहे. आणि साधारणतः एखाद्या कुटुंबाला, फॅमिलीला जर यायचं म्हणलं तर किती खर्च येतो? इथे येण्यासाठी सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत एका पर हेड 700 रुपये फी आहे साठी. आणि लहान मुलासाठी म्हणजे 5 ते 12 400 रुपये आहे. याच्यामध्ये तुम्ही सकाळी आल्यानंतर नाश्ता मिळतो, त्याच्यानंतर दुपारी जेवण, आणि संध्याकाळी जाताना सगळं म्हणजे चहा बरोबर हेवी नाश्ता मिळतो. तसेच दिवसभर आतमधल्या सर्व पूर्ण ऍक्टिव्हिटी, त्याच्यामध्ये उंट रायडिंग आहे, हॉर्स रायडिंग आहे, बैलगाडी आहे, स्विमिंग पूल आहे, अशा बऱ्याच ऍक्टिव्हिटी आपणास. म्हणजे सरपंच झाल्यानंतर तुम्ही पहिलं काम कोणतं केलं? सरपंच झाल्यानंतर सर्वात महत्वाचं काम आमच्या गावामध्ये प्रत्येकाच्या बांधावर जाण्यासाठी आमच्या गावात रस्ता आहे. या कारणामुळे आमच्या गावात भांडण होण्याचं कारणच नाही. कारण प्रत्येकाच्या शेतात जायला रस्ता असल्यामुळे कोणी कोणाबरोबर बांधावून किंवा रस्त्यावरून कोणी भांडण करीत नाही. हे सर्वात महत्वाचं. त्यानंतर आमच्या गावात ग्रामपंचायत एक हॉस्पिटल देखील चालवतं. हॉस्पिटलमध्ये जे उपचार देतात डॉक्टर, ते पूर्ण मोफत आहेत. आणि जो मेडिसिन आहे, तर मेडिसिनचे रेट जे की आपल्याला एजन्सीमध्ये जे रेट असेल त्याच रेटमध्ये आपण मेडिसिन देतो. तसेच सलाईन वगैरे जो आहे तो 100 रुपयाला सलाईन आहे, इंजेक्शन फुकट आहे. म्हणजे आज मध्यंतरी तुम्ही आरोग्य तपासणीचा पण एक उपक्रम राबविला, तर ते काय फायदा झाला त्याच्यामुळे? किती लोकांचं आरोग्य तपासणी वगैरे झाली? आरोग्य तपासणीत तसं बऱ्याच लोकांचा फायदा झालेला आहे. यातून बऱ्याच जणांचे जे आजार आहेत ते डायग्नोज झालेले आहेत. त्याच्यामुळं जे सर्वसामान्य किंवा गरीब कुटुंब आहेत, या लोकांसाठी याचा भरपूर फायदा होत आहे. आता मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच मागील काही दिवसापासून चर्चेत आलाय, आणि त्याच्यासाठी तुम्ही जनजागृती करण्यासाठी पण मोठे प्रयत्न केले होते. या परिसरामध्ये तुमच्या जारंगे पाटलांची एक मोठी सभा पण झाली होती, तर त्यात काम करतायत, कशा पद्धतीने सुरू आहे, काय सांगा?
समाजासाठी प्रथमतः समाजासाठी काम करताना समाधानी वाटत आहे. हम्म. तसेच आता जी जनजागृती यात्रा आपण काढली आहे, जनजागृती यात्रा काढण्यामागचा उद्देश असा होता की जी 11 तारखेला पाटलांनी 11 तारखेला शांतता मोर्चा बीड या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्या निमित्ताने आम्ही गावागावी जाऊन लोकांना सांगत आहोत की आपण त्या मोर्चासाठी जास्तीत जास्त संख्येने बीड या ठिकाणी उपस्थित राहा आणि सरकारला दाखवून द्या की पूर्ण समाज एकत्र आहे आणि समाजाला आरक्षणाची खरंच अत्यंत गरज आहे. या अनुषंगाने आम्ही प्रत्येक गावगावी जाऊन लोकांना जनजागृती करत आहोत. आतापर्यंत किती गावांना भेटी दिल्या? आतापर्यंत 130च्या आसपास गाव झालेले आहेत. आणि आता अशी एक चर्चा सुरू आहे सध्या, आता विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलेली आहे आणि त्याच्यामध्ये चर्चा होती की नवीन चेहरा म्हणून तुम्ही या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत का, काय सांगा? या निवडणुकीला मनोज दादांनी जे सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे की 13 तारखेपर्यंत आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा आमच्या आंदोलनाची दिशा आम्ही ठरवू. तर त्या अनुषंगाने मनोज दादा जो निर्णय घेतील निवडणुका लढवायच्या किंवा नाही लढवायच्या, तर त्यावरती या आपल्या पुढच्या याची दिशा आपण ठरवू. तसेच या आंदोलनात मी सक्रिय काम केलेलं आहे. तर दादांनी जर विश्वास टाकून जर काम करण्यास सांगितलं तर मी त्या कार्यासाठी तयार आहे. दृष्टिकोनातून सध्या तुमची तयारी पण चालू आहे, चाचपणी सुरू आहे, दौरे करतायत, मागील काही दिवसापासून दौरे सुरू आहेत. गावागावामध्ये कसा प्रतिसाद आहे, लोक काय चर्चा करतात? गावागावात प्रतिसाद भरपूर आहे, पण आपण जे दौरे करत आहोत या आपण राजकारणात येणार असे या अनुषंगाने आपण ते दौरे करत नाहीत. दादांना पाठिंबा म्हणून किंवा एक समाजाचं काम म्हणून जनजागृती करत आहोत. आणि जर या जनजागृतीचं फळ म्हणून दादांनी जर आपला विश्वास टाकला तर आपण त्या कार्यासाठी तयार आहोत. मागील काही दिवसापासून अनेक तरुण आत्महत्या करतायत आणि आत्महत्या होऊ नये यासाठी काही जनजागृती मध्ये आपण जनजागृतीमध्ये प्रत्येक गावात गेल्यानंतर आवाहन करतो की आत्महत्या हा एकमेव पर्याय नाहीये. कारण जो आत्महत्या करतो त्याच्या पाठीमागे त्याचं पूर्ण कुटुंब असतो. जो आत्महत्या करतो तो निघून जातो, पण त्याच्यानंतर त्याच्या पश्चात जे पाठीमागचे कुटुंबीय असते यांच्यावरती जो दुःखाचा डोंगर असतो तर तो भयानक आहे. त्याच्यामुळे अजूनही जे तरुण आत्महत्या करत आहेत यांना आवाहन करतो की आपण आत्महत्या हा पर्याय निवडू नका. आता सध्या अवघ्या काही दिवसावर ही विधानसभेची निवडणूक येणार आहे. या निवडणुकीमध्ये आष्टी तालुक्यामध्ये मातब्बर नेते तर आहेत, पण नवीन चेहरा म्हणून तुम्हाला काय वाटतं या संदर्भात, किंवा या निवडणुकीविषयी काय सांगा? या निवडणुकीबद्दल बोलायचं झालं तर ही निवडणूक आरक्षण जर मनोज दादांच्या ज्या मागण्या आहेत त्या जर सर्व पूर्ण मागण्या मान्य झाल्या तर मनोज दादा देखील या राजकारणात उतरण्यात त्यांना रस नाहीये. बरोबर. सर्वसामान्य सर्व मराठा समाजाला फक्त आरक्षण याचीच गरज आहे. बाकी राजकारण करणारे राजकारण करतील, त्याच्याशी राजकारणाशी काही संबंध नाही. परंतु दादांचं अजून एक मत आहे, जर देणारे आपल्याला देत नसतील तर आपण देणारे बनू. या अनुषंगाने 13 तारखेनंतर जे दादा दिशा ठरवतील किंवा सर्व पूर्ण बांधव ठरवतील त्याप्रमाणे पुढची दिशा आपण ठरवू. विकासासंदर्भात काय सांगाल? तालुक्यामध्ये जे विकास सुरू, विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे, विधान परिषदेचे आमदार सुरेश धस, माजी आमदार भीमराव धोंडे आणि माजी आमदार साहेबराव दरेकर यांच्या राजकीय परिस्थितीविषयी काय सांगाल? कशा पद्धतीने काम चालू आहे, अजून काय बदल करायला पाहिजे? हे सर्व लोक यांच्याबद्दल मी बोलण्या इतका माझी उंची नाहीये. एक सामाजिक युवक म्हणून तर तुम्ही सांगू शकता ना की बाबा त्यांना काय मार्गदर्शन वगैरे करायचं नाही, पण सध्याचं जे राजकारण सुरू आहे पण यांच्याकडून एक अपेक्षित आहे, जे समाजाचे नेते आहेत यांनी समाज इतका अडचणीत असताना समाजाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहण्याची गरज आहे. तर सर्वांना एकच विनंती आहे की
आपण कृपया करून मनोजदादांच्या आणि समाजाच्या पाठीमागे उभा राहा. भविष्यात नक्कीच समाज आपल्याला डोक्यावर घेऊन फिरेल. तसेच आपण जे विचारलं किंवा विकासाच्या बाबतीत, तर विकासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर बीड जिल्ह्याची, आपल्या मतदारसंघाचीच नाही तर बीड जिल्ह्याची जितकी दुर्दशा आहे की आंबोरा सोडलं तर बाकीकडे एकही इंडस्ट्री नाहीये. म्हणजे विकास हा कुठे आहे हेच लक्षात येत नाही. बरोबर. अजून आपल्या बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात युवक आत्महत्या करतायत, मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे आणि आपला सातत्याने दुष्काळी भाग असतो, त्यामुळे सगळीकडे उदासीनता आहे, स्थलांतर पण मोठ्या प्रमाणात होते. तर याच्यासाठी काय करायला पाहिजे बाबा, किंवा केंद्र शासन, राज्य शासन आणि इथले जे लोकप्रतिनिधी त्यांनी मिळून काय करायला पाहिजे, जेणेकरून तुम्ही एक उद्योग चालवताय, तुम्ही एक चांगलं वन उभा केलंय, इथं हजारो लोक येत आहेत, काही लोकांना रोजगार पण मिळाला. या पार्श्वभूमीवर तुम्हाला काय वाटतं? मला या बाबतीत एकच सांगता येईल की सर्व नेत्यांनी मिळून आपल्या जिल्ह्यात कशी इंडस्ट्री उभा करता येईल, कशी MIDC उभा करता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कारण आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणजे पूर्ण मराठवाड्यामध्येच जर इंडस्ट्री आल्या तर वेगवेगळ्या प्रकारच्या सबसिडी आहेत, शासनाकडून देखील भरपूर प्रोत्साहन आहे, परंतु आपले नेते या गोष्टीचा पाठपुरावा करत नाहीत, हेच यातून दिसतं. कारण जे लाईट आहे किंवा इलेक्ट्रिसिटी वगैरे यामध्ये मराठवाड्यात चांगल्या प्रमाणात शासन सबसिडी देतं. तसेच आता तुम्ही आंबोरामध्ये पाहताय 2 कंपन्या ऑलरेडी आहेत, यशवंत फोर्जिंग आणि कॅनपेक्स केमिकल. तसेच आता एक नवीन कंपनी मी सरपंच झाल्यानंतर चालू झाली आहे, म्हणजे काम चालू आहे तिचं, ती आता चालू होईलच, कॅनपेक्स लाईफ सायन्स म्हणून. ती फार्मास्युटिकल मेडिकल कंपनी आहे. तर या कंपनीमध्ये देखील 200 वर्कर काम करणार आहेत. तर अशाच कंपन्या जर आणण्याचा प्रयत्न या लोकप्रतिनिधींनी केला तर नक्कीच बेरोजगारी कमी होईल आणि आत्महत्याचं प्रमाण देखील कमी होईल. आता तुम्ही जे हे उद्योग सुरू केलाय, रोजगार याच्यामुळे किती तरुणांना किंवा या भागातल्या नागरिकांना माझं रोजगार मिळाला? इथं आंबेश्वर कृषी म्हणून हे रिसॉर्ट आहे, तसेच पुढं आंबेश्वर कृषी मॉल म्हणून मॉल आहे, आणि नगर या ठिकाणी माझं लोखंडाचं आंबेश्वर ट्रेडर्स म्हणून दुकान आहे. तर माझ्या इकडे 80 लोक काम करतात, म्हणजे रोजगार आमच्या गावात उपलब्ध आहे. बरोबर. आणि अजून सरपंचाच्या माध्यमातून काय काय करण्याचा विचार आहे तुमचा, की बाबा इतर गावांना त्याचा आदर्श म्हणून? आता माझ्या गावामध्ये आता माझं स्वतःच हॉस्पिटलचं काम चालू आहे, एक 35 बेडचं. तर या हॉस्पिटलच्या माध्यमातून मला रुग्णसेवा करायची आहे. तर रुग्णसेवा अशी आहे की सर्व जे उपचार आहेत ते पूर्ण 50% रेटमध्ये आपण करणार आहोत. म्हणजे तुमची जी 1200 रुपयाची सोनोग्राफी आहे ती आपण 600 रुपयातच करणार. तुमचे बाकी जे मेजर समजा डिलिव्हरी झालं किंवा ऑपरेशन झालं, हे सर्व पूर्ण अर्ध्या रेटमध्ये आपण चालू करणार. तर ते 1.5-2 महिन्यामध्ये म्हणजे ऑगस्ट एंड पर्यंत कदाचित चालू होऊ शकतं. आता हे मराठा आरक्षणाचा विषय सध्या चालू आहे, तुम्ही त्याच्यात काम करताय, पण ओबीसी मराठा असा वाद सगळीकडे निर्माण केला जातोय. त्याच्यामध्ये 2 समाजामध्ये तेढ निर्माण झाली, गावागावात असू दे किंवा शाळा स्तरावर पण ते गाव पातळीवाले. याच्या संदर्भात काय सांगाल, की बाबा 2 गटामध्ये वाद होऊ नये, त्याच्यातून काही आत्महत्येच्या घटना पण झाल्यात. मध्यंतरी लोकसभेच्या निवडणुकीत पंकजा मुंडेंचा पराभव झाल्यामुळे काही तरुणांनी आत्महत्याच्या पण घटना घडल्या. काय वाटतं या वादावर बोलताना? सर्वप्रथम आता मी ज्या ज्या गावात फिरतोय त्या गावामध्ये ओबीसी मराठा हा वादच नाहीये. हा वाद फक्त ओबीसी नेत्यांचा मराठा समाजाबद्दलचा वाद आहे. बरोबर. याला सर्वसामान्य जे खेडेगावातले सर्वसामान्य ओबीसी आहेत यांना या वादाबद्दल काही बोलायचं नाही आणि त्यांना काही घेणंही नाही. पण जे ओबीसी नेते आहेत यांच्यामध्ये चुकीचा संभ्रम पसरवून हा वाद लावण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मनोजदादांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. बरोबर. ह्यातून काय करायला पाहिजे? आता समजा अशी गावगावात घटना होत आहे, 2 समाजामध्ये तेढ निर्माण होत आहे, अजून परत कोण समोरच्या व्यक्तीला बोलायचं म्हणलं तर कोणत्या समाजाचं असेल, बोलू का नको, अशी अवस्था सध्या गावगावातल्या तरुणांमध्ये झाली. काय संदेश द्यायला या संदर्भात काय सांगाल? या संदर्भात सर्व तरुणांना एकच आवाहन करण्यात येते की आपण आपल्याला सर्वांना रोज एकत्र राहायचंय, एकत्र बसायचंय, एकत्र उठायचंय.
रोज सर्वांना एकमेकाची गरज लागणार आहे. तर सर्वांना एकच आव्हान आहे की आपण जातीवाद करू नका. मराठी ओबीसीत आल्यानंतर मराठी एक 1800 म्हणजे 100-150 वर्षापासून ऑलरेडी ओबीसी मध्ये आहेत, कुणबीत आहेत. परंतु काही अडचणीमुळे म्हणा किंवा काही प्रॉब्लेममुळे म्हणा की ते कधीच कळालं नाही मराठ्यांना की आपण कुणबीमध्ये आहेत. तर हेच फक्त मनोजदांनी दाखवून दिलेलं आहे. त्याच्यामुळं मराठा हा ओबीसीत आल्यानंतर काय वावगं ठरणार नाही. आणि जो बीड जिल्ह्यामध्ये मराठा ओबीसी म्हणण्यापेक्षा मराठा आणि वंजारा हा जो वाद लावला जातोय, मराठा ओबीसीत आल्यानंतर जो वंजारा वर्ग आहे एनटी जो आहे त्याला काही फरक पडत नाही. कारण मराठा हा फक्त ओबीसी जातो, त्यांच्या प्रवर्गामध्ये जातच नाही. त्याच्यामुळे हा वाद लागण्याचं कारणच येत नाही. बरोबर. हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. तुमचं एवढं तुम्ही वैभव उभा केलंय, तुमचं शिक्षण काय झालं आणि तुमचं सध्या वय काय? माझं वय आता 32 वर्ष आहे आणि मी इंजिनियर आहे. बरं. आणि शेवटी काय सांगाल या मुलाखतीच्या? या मुलाखतीच्या शेवटी एकच संदेश देईल की मनोजदांचा जो शांतता मोर्चा आहे, तर या मोर्चासाठी जास्तीत जास्त लोकांनी बीड या ठिकाणी उपस्थित राहून मनोजदांचे हात बळकट करण्यासाठी बीड या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. हे होते आंबोरा गावचे 32 वर्षीय सरपंच सागर आंबले. आपण बघू शकता की संपूर्ण वैभव त्यांनी अवघ्या कमी दिवसामध्ये उभा केलंय. एक तरुण कसा असू शकतो, एक गावचा लोकप्रतिनिधी, गावचा सरपंच जनतेतून निवडलेला कसा असू शकतो हे दाखवून दिले. अवघ्या काही दिवसामध्ये त्यांनी जवळपास 80 तरुणांना, गावकऱ्यांना, नागरिकांना रोजगार मिळवून दिला. एक गावचा सरपंच हे करू शकतो तर इतर का करू शकत नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. अविशांत कुमकर, आज मराठी न्यूज, आष्टी, जिल्हा बीड.